नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत उंबरठा पट्टी. तर त्या उंबरठा पट्टीसाठी बघा मी 38 लेंथ घेतलेली आहे आणि 4 रुंदी घेतलेली आहे बघा. आणि ते 4 रुंदी घेतलेल्या आहे, त्याचा मी सेंटर घेतलेला आहे 2 आणि मग त्या 2चा सेंटर घेतलेला आहे, तिथे आपण लाईन मारणार आहोत. सगळे मेजरमेंट मी मेजर टेपने घेतलेले आहेत आणि समसंख्येमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायला इझी जातं आणि त्याचं भाग करायला पण सोपे जाईल. तर त्या 4 रुंदीसाठी बघा मी 2-2चा असा हा स्क्वेअर करून घेतलेला आहे पेपरचा आणि त्या स्क्वेअरच्या हेल्पने मी डिझाईन करून घेणार आहे. म्हणजे कसं आपल्याला सिंगल डिझाईन काढायची गरज पडणार नाही. त्या स्क्वेअरच्या हेल्पने सगळी आपली डिझाईन सेम येणार आहे बघा. ते सेंटर 2चा जो सेंटरची लाईन मारलेली आहे त्याच्यावर बरोबर ट्रायंगल जॉईन करून सेंटरचा ट्रायंगल जॉईन करून अशा आपल्याला पूर्ण डिझाईन काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपली डिझाईन सेम येईल आणि पटकन होईल. त्याच्यासाठी हे स्क्वेअरचा पेपर करून घेतलेला आहे आणि बघा मी अशी डिझाईन करून घेतलेली आहे पूर्ण. आणि त्या स्क्वेअरची डिझाईन पूर्ण पट्टीला काढून झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये आणखीन कलरचे उलन लावण्यासाठी डिझाईन करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी बघा मेजर टेपच्या हेल्पने 1-1 इंच मी खाली आलेला आहे आणि तिथं डॉट दिलेला आहे बघा. तिन्ही साईडनी 1-1 इंच सोडलेला आहे आणि डॉट देऊन मग आपल्याला लाईन मारून घ्यायचे आहेत. हे आपल्याला वेगवेगळ्या कलरचे उलन लावण्यासाठी हेल्प होणार आहे. अशीच सगळ्या पेपरवर 1-1 इंच खाली येऊन तुम्ही मेजर टेप किंवा स्केलच्या हेल्पने सुद्धा असे लाईन मारू शकता. फक्त मेजर करून लाईन ह्याच्यासाठी मारायची आहे की आपली डिझाईन पूर्ण पट्टीला डिझाईन सेम दिसेल, कमी जास्त दिसणार नाही. त्याच्यासाठी मेजर करून लाईन मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित दिसेल. त्याच्यासाठी मी मेजर टेपने करत आहे. तुम्ही स्केलने सुद्धा करून घेऊ शकता. अशीच डिझाईन आपल्याला पूर्ण पट्टीला करून घ्यायची आहे. ते बघा मी अशा प्रकारे करून घेत आहे. आपण ह्या ज्या लाईन मारत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलरचे उलन लावून घ्यायचे. आता बघा वरच्या साईडला पण आपल्याला सेम डिझाईन करायचं आहे. त्याच्यासाठी वरच्या साईडला पण 1-1 इंच सोडत आहे मी आणि अशा लाईन मारून घेत आहे. पूर्ण पट्टीला तशाच लाईन मारून घ्यायच्यात, म्हणजे दोन्ही साईडनी सेम डिझाईन होईल. आणि आता आतल्या साईडला आपल्याला ट्रायंगलच्या आतमध्ये पण डिझाईन करायचं आहे. त्याच्यासाठी मी स्केलचा यूज केलेला आहे. असं स्केलनी चारी बाजूनी लाईन मारून घ्यायच्यात. सेम डिस्टन्समध्ये डॉट द्यायचे आणि मग चारी लाईन मारून घ्यायचे आहेत. अशाच पूर्ण उंबरठा पट्टीला डिझाईन बनवून घेणार आहोत आपण. आता बघा पूर्ण पट्टी डिझाईन करून रेडी झालेली आहे. आता बघा आपण हे B7000चा ग्लू यूज करणार आहोत. ह्याच्याने पटकन उलन चिपकले जातात आणि व्यवस्थित टिकतात पण त्याच्याने निघत नाहीत आणि सुकायला पण पटकन हेल्प होते. त्याच्यासाठी मी B7000 हा ग्लू यूज केलेला आहे बघा. आणि आपण आता त्याची बॉर्डर लावून घेणार आहोत. बॉर्डरला मी ग्रीन कलर यूज करत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही कलर यूज करू शकता. ग्रीन कलरचा उलन आपण चिपकवून घेणार आहोत पूर्ण पट्टीला आणि अशीच दोन्ही साईडला ग्रीन कलरची बॉर्डर करून घेणार आहोत आपण. आणि मग मध्ये वेगवेगळे डिझाईनमध्ये वेगवेगळे उलन लावून घेणार आहोत. अशा प्रकारे फक्त लावताना एवढी काळजी घ्यायची की आपल्याला जेवढ्या जागेत उलन लावायचं आहे तेवढ्या जागेत ग्लू लावून घ्यायचा आणि ती व्यवस्थित उलन प्रेस करायचं, म्हणजे ते निघणार नाही आणि व्यवस्थित सुकलं जातं बघा. असं प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित टॅप करून चिपकवून घ्यायचं आहे. आता बघा मी दोन्ही साईडला पट्टीची दोन्ही बॉर्डर मी ग्रीन करून घेतलेले आहेत. आता बघा मधली लाईन आपल्याला करायची, जी मेन डिझाईन आपण मेन ट्रायंगल तयार केलेला तो करायचा आहे. तो मी येल्लो कलरचा करून घेत आहे बघा. तर तिकडे ग्लू लावून असं येल्लो कलरचा उलन लावून घेणार आहे. जे आपण मेन डिझाईन पहिली डिझाईन तयार केलेली ती आपल्याला हवा तो कलर यूज करू शकतो. मी येल्लो कलर यूज केलेला आहे बघा. आणि असं थोडा ग्लू लावायचा आणि ते टॅप करून चिपकवत जायचं, म्हणजे व्यवस्थित चिपकलं जातं. आणि पूर्ण पट्टीला एक कलर पूर्ण चिपकवून घ्यायचा, मध्ये सारखं कट करायचं नाही, म्हणजे ते निघत नाही आणि व्यवस्थित चिपकलं जातं. असं पूर्ण पट्टीला आपण येल्लो कलर लावून घेणार आहोत आणि मग दुसरा कलर लावून घेणार आहोत आपण आणि ही उंबरठा पट्टी तयार करणार आहोत.
व्हिडिओ तुम्ही पूर्ण वॉच करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही उंबरठा डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बघा हे पूर्ण मेन जो ट्रायंगल केलेला आहे त्या पूर्ण आपण येलो कलर करून घेत आहोत आणि मग मध्ये वेगवेगळे कलर भरणार आहोत. बघा येलो कलर लावून कंप्लीट झाल्यानंतर आता आपण आतमध्ये डिझाईन काढलेली आहे तिथे रेड कलर लावणार आहोत. तर बघा असं रेड कलर लावायचा आहे आणि पूर्ण एका ट्रायंगलला रेड कलर कंप्लीट करून घ्यायचा जेवढं आपल्याला लावायचं आहे. एकच कंप्लीट करायचं आहे. बघा असं फिरवत टॅप करत चिपकवून घ्यायचं आहे. व्यवस्थित टॅप करायचं आणि मग सीझरच्या हेल्पने कट करायचं. असे आपण सगळे ट्रायंगल कंप्लीट करून घेणार आहोत रेड कलरचे आणि मग आतमध्ये वेगळा कलर लावणार आहोत आपण. बघा अशा प्रकारे मी हे येलो, रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. तुम्हाला जे कलरचे उलन वापरायचे ते वापरू शकता आणि सुंदर अशी उंबरठा पट्टी तुम्ही तयार करू शकता. बघा ही उंबरठा पट्टी बनवायला खूप इझी आहे. आता तशाच प्रकारे आपण आतमध्ये ग्रीन कलर लावून घेणार आहोत. बघा व्यवस्थित आतमध्ये ग्रीन कलर लावून घ्यायचा आहे आणि टॅप करून चिपकवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघा ही उंबरठा पट्टी तुम्ही सणासुदीला कुठल्याही फंक्शनला वगैरे यूज करू शकता आणि मग फंक्शन वगैरे झाल्यानंतर वॉश करून परत ठेवू शकता. अगदी इझिली वॉश होणारे आहे. जास्त ब्रश वगैरे मारायचं नसतं ह्याला. फक्त लिक्विड म्हणा किंवा सोप लावून थोडंसं वॉश करून घ्यायचं आहे. क्लीन होऊन जाते ती पट्टी आणि मग आपण ती पट्टी रियूज करू शकतो परत. अशी पट्टी आहे ही. एकदा बनवायची आणि मग आपल्याला प्रत्येक फंक्शनला वगैरे यूज करू शकतो आपण ती आणि बनवायला पण खूप इझी आहे. आता बघा खालच्या साईडने पण आपण रेड कलर लावून घेणार आहोत आणि ही पूर्ण पट्टी कंप्लीट करणार आहोत. पट्टीचा फायनल लुक बघा. पट्टीचा फायनल लुक खूप छान दिसत आहे. आता बघा हा आहे फायनल लुक पट्टीचा. बघा अशा प्रकारे दिसत आहे पट्टी. सनलाईट कमी असल्यामुळे असे दिसत आहे पट्टीचे कलर. बघा तुम्हाला मी ही पट्टी उंबरठ्यामध्ये लावून दाखवत आहे. लाईट लावल्यानंतर बघा अशा प्रकारचे कलर दिसत आहेत आणि छान अशी पट्टी उंबरठा पट्टी दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.